कोणत्या देशाने अलीकडे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सला रेड लिस्टमधून काढून टाकले आहे? पहिला ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया, दुसरा आहे न्यूझीलंड, तिसरा आहे भारत, चौथा आहे अल्बेनिया. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 अल्बेनिया. कोणते शहर ब्युटी वर्ल्ड मिडल ईस्ट 2023चे आयोजन करेल? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा आहे दिल्ली, तिसरा आहे दुबई, चौथा आहे लंडन. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 दुबई. हवामान बदल तज्ज्ञ प्रोफेसर सलीमुल हक यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे रहिवासी होते? पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा आहे बांगलादेश, तिसरा आहे पाकिस्तान, चौथा आहे मालदीव. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश. पुढील प्रश्न बघा. स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? पहिलं ऑप्शन आहे सौरव गांगुली, दुसरा आहे महेंद्रसिंग धोनी, तिसरा ऑप्शन आहे सचिन तेंडुलकर आणि चौथा ऑप्शन आहे अनिल कुंबळे. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 महेंद्रसिंग धोनी. चौथ्या आशिया पॅरा गेम्समध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? पहिला ऑप्शन आहे 110, दुसरा 111, तिसरा 112, चौथा 113. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 111 पदक. पुढील प्रश्न बघा. भारतीय अर्थशास्त्र आणि सहयोगी विज्ञान संघटनेची 4थी वार्षिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे दिल्ली, दुसरा ऑप्शन आहे बँगलोर, तिसरा ऑप्शन आहे मुंबई आणि चौथा ऑप्शन आहे श्रीनगर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 श्रीनगर. पुढील प्रश्न बघा. भारतात जन्मलेल्या लेखिका यांना 2023चा ब्रिटिश अकादमी बुक प्राइजच्या विजेता घोषित करण्यात आले आहे. पहिला ऑप्शन आहे नंदिता श्रीनिवास, दुसरा आहे नंदिता दास, तिसरा आहे वनिता दास, चौथा आहे वनिता श्रीनिवास. योग्य उत्तर असणार आहे कोणत्या लेखिका आहे? नंदिता दास. पुढील प्रश्न बघा. ब्रिटिश अकादमी बुक प्राइजच्या विजेत्याला किती हजार पाऊंड रक्कम देऊन सन्मानित करण्यात येते? पहिला ऑप्शन आहे 10,000, दुसरा आहे 15,000, तिसरा आहे 20,000 आणि चौथा आहे 25,000. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 25,000 पाऊंड रक्कम देऊ.
पुढील प्रश्न बघा. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा देशातील कोणत्या क्रिकेट स्टेडियम पुतळा उभारण्यात आला आहे? पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. दुसरा ऑप्शन आहे इंडियन गार्डन कोलकाता. तिसरा ऑप्शन आहे वानखेडे स्टेडियम मुंबई. आणि चौथा आहे एम.एस. चिदंबरम स्टेडियम चेन्नई. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 वानखेडे स्टेडियम मुंबई या ठिकाणी. बघूया, केंद्र सरकारने महिलांसाठी कोणत्या नावाने 3 दिवसीय पाणी अभियान राबवले आहे? जल दिवाळी. नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जल दिवाळी आहे केंद्र सरकारने महिलांसाठी. पुढील प्रश्न बघा. एका शहराच्या नावावर नाव असलेली पहिली युद्धनौका कोणती बनली आहे? केरळ, मुंबई, सुरत, चेन्नई. उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट सुरत, ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. कोणत्या दिवशी प्रलय या सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली? 7 नोव्हेंबर 2023, 8 नोव्हेंबर 2023, 9 नोव्हेंबर 2023 की 10 नोव्हेंबर 2023. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे 7 नोव्हेंबर 2023. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेत राज्यातील आरक्षणाची व्याप्ती 50% वरून 75% प्रस्तावित मांडण्यात आला आहे? उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि पंजाब. उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य बिहार, ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब. तर याचं करेक्ट उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पंजाब. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. नोव्हेंबर 2023 मध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्स ISA चा 95वा सदस्य देश कोण बनला आहे? भारत, अमेरिका, चिले आणि जापान. आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 चिले. नाव लक्षात ठेवा. आणखीन आपल्याला 3 ते 4 प्रश्न बघायचे विद्यार्थी मित्रांनो. त्याआधी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न पहा. नुकतेच 27 वर्षाच्या सेवेनंतर कोणते तटरक्षक जहाज निवृत्त करण्यात आले आहे? संग्राम, सजग, समर, सचेत. इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. करेक्ट उत्तर आहे समर, ऑप्शन क्रमांक 3. कशाचा आहे? तटरक्षक दलाचा आहे. पुढील नेक्स्ट प्रश्न पहा. 2023चा 37वा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित केल्या होत्या? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गोवा, हरियाणा. उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट गोवा. महाराष्ट्राला एकूण 228 पदके मिळालेली आहे. त्यामध्ये 80 हे गोल्ड आहे. पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा आला आहे? तर आपला महाराष्ट्राचा आला आहे. दुसरा क्रमांक आलेला आहे हरियाणाचा. दुसरा क्रमांक लक्षात ठेवा. पहिला जर तुमच्या लक्षात राहिला तर विद्यार्थी मित्रांनो दुसरा लक्षात ठेवणे गरजेचं आहे, कारण की प्रश्न दुसऱ्यावर सुद्धा विचारू शकतात. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री कोण आहे? ठीक आहे. तर त्यानंतर पुढील प्रश्न पहा. 2023च्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने किती पदके मिळवली? तर विद्यार्थी मित्रांनो 228 आहे. इथे प्रिंट मिस झालेला आहे, आपण आताच सांगितलं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज थोडा फास्ट व्हिडिओ घेतलेला आहे कारण की सर्वांना दिवाळीची लगबग असेल. पण विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहणे सोडू नका, अभ्यास करणे सोडू नका. पूर्ण दिवस हा दिवाळीत न घालवता विद्यार्थी मित्रांनो फक्त काही वेळच एन्जॉय करा आणि अभ्यास आपला असू द्या. धन्यवाद. गुजरातची पहिली हेरिटेज ट्रेन 2 शहरादरम्यान चालवली गेली. पहिला ऑप्शन आहे केवडिया सुरत. दुसरा ऑप्शन आहे केवडिया अहमदाबाद. तिसरा ऑप्शन आहे
केवडिया गांधीनगर. चौथा ऑप्शन आहे केवडिया राजकोट. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 केवडिया अहमदाबाद. पुढील प्रश्न बघा. गुजरातच्या पहिल्या हेरिटेज ट्रेनला कोणी हिरवा झेंडा दाखविला? पहिला ऑप्शन आहे राजनाथ सिंग, दुसरा आहे अमित शहा, तिसरा आहे पियुष गोयल, चौथा आहे नरेंद्र मोदी. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 नरेंद्र मोदी. पुढील प्रश्न बघा. गोव्यातील 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये महिलांच्या 20 किलोमीटर रेस वॉकमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी रचला? योग्य उत्तर असणार आहे प्रियंका गोस्वामी. पुढील प्रश्न बघा. देशाचे वित्त वर्ष 2023-2024 मध्ये सरासरी मासिक GST संकलन किती लाख कोटी राहिलेलं आहे? पहिला ऑप्शन आहे 1.66, दुसरा ऑप्शन आहे 2.66, तिसरा आहे 3.66, चौथा आहे 4.66. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1.66. पुढील प्रश्न बघा. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? पहिला ऑप्शन आहे इंद्रसेना रेड्डी नल्लू, दुसरा ऑप्शन आहे इंद्रमणी पांडे, तिसरा आहे अमय प्रभू, चौथा आहे रघुवर दास. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 अमय प्रभू. पुढील प्रश्न बघा. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे मुख्यालय कुठे आहे? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा आहे कोलकाता, तिसरा आहे दिल्ली, चौथा आहे हैदराबाद. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता. पुढील प्रश्न बघा. मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर उभारण्यात आलेला सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले? पहिला ऑप्शन आहे देवेंद्र फडणवीस, दुसरा ऑप्शन आहे एकनाथ शिंदे, तिसरा आहे शरद पवार, चौथा आहे अजित पवार. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 एकनाथ शिंदे. पुढील प्रश्न बघा. देशात ऑक्टोबर 2023 या महिन्यात GST संकलन किती टक्क्यांनी वाढलेला आहे? पहिला ऑप्शन आहे 11%, दुसरा आहे 12%, तिसरा आहे 13%, चौथा आहे 14%. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 13%. पुढील प्रश्न बघा. भारताचे ऑक्टोबर 2023 या महिन्यात एकूण GST संकलन किती लाख कोटी झाले आहे? पहिला ऑप्शन आहे 1.72, दुसरा आहे 2.72, तिसरा आहे 3.72, चौथा आहे 4.72. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 1.72. एकदिवसीय विश्वचषकात 4 शतके झळकावणारा जगातील तिसरा क्रिकेटपटू कोण? बघा, 4 शतके झळकावणारा विचारलेला आहे आणि तो तिसरा खेळाडू विचारलेला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक आणि शुभमन गिल. बघा, हा प्रश्न एकदम मार्क घालवणारा आहे, म्हणूनच हा प्रश्न आपण घेतलेला आहे, कारण की हा ट्विस्टेड प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे IPPS, TCS किंवा MPSCमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात, कारण की सर्व विद्यार्थी हे एकतर विराट कोहली किंवा रोहित शर्माकडे वळत असतात. तर याचं योग्य उत्तर आहे क्विंटन डी कॉक.
नोट करून ठेवा, माइंड करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण की हा प्रश्न खूप ट्विस्टेड आहे, मेरिट बनवणारा प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा. अशाच प्रकारे आपण एक प्रश्न सुद्धा आणलेला होता जो अजित आगरकरचा होता. जो पाहिला नसेल तर या आधीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आहे, तो बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, कोणता देश फिफा पुरुष विश्वचषक 2034चे आयोजन करेल? ब्राझील, अर्जेंटिना, जापान, सौदी अरेबिया. सौदी अरेबिया याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर आणि मनीषा कीर त्याचबरोबर पृथ्वीराज तोंडाईमन यांच्या मिश्र ट्रॅप संघाने कोणते पदक जिंकले? कांस्य पदक रौप्य पदक, सुवर्ण पदक यापैकी नाही. तर बघा, प्रत्येकाचे नाव हे टिपून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नोट करून ठेवा, कारण की तिन्ही प्लेयरच्या बद्दल तुम्हाला विचारू शकतात. तर याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट प्रश्न पहा. टाइम मॅगझिनने कव्हर स्टोरीमध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे? आता टाइम मॅगझिन सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. शेख हसीना, दीपेश नंदा, नंदिनी दास, ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर. तर याचं करेक्ट उत्तर आहे शेख हसीना, ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय विधी सेवा दिवस कधी साजरा केला जातो? 9 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर, 12 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणार आहे याचं 9 नोव्हेंबर. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचे नवीन CEO MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शेख हसीना, दीपेश नंदा, नंदिनी दास यापैकी नाही. तर याचा आन्सर राहणार आहे दीपेश नंदा, ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकले? शेख हसीना, दीपेश नंदा, नंदिनी दास, ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर. तुम्हाला प्रश्न हाही विचारू शकतात की ऐश्वर्या प्रताप सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर काय आहे? नेमबाजी. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. त्रिकोमाली श्रीलंकेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन कोणी केले? नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह, अमित शहा. करेक्ट उत्तर आहे निर्मला सीतारामन, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकतेच कोराकूट काळजीरा तांदळाला GI टॅग दर्जा मिळाला आहे. याची कोणत्या राज्यात लागवड केली जाते? महाराष्ट्र, गुजरात, ओडिसा, राजस्थान. योग्य उत्तर असणार आहे ओडिसा, ऑप्शन क्रमांक 3. GI टॅग खूप महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. सध्या सुरू असलेल्या IBPS पॅटर्नची जी ZPची परीक्षा आहे त्यामध्ये GI टॅग हा खूप विचारतो आहे. तर लक्षात ठेवा. नुकतेच कोणती विचारल्या? कोराकूट काळीराजा. तर हे कुठलं आहे? ओडिसा. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. डेली मॉर्निंगला आपला 7 वाजता चालू घडामोडीचा क्लास असतो, तो घ्या. अलीकडेच कोणत्या राज्यात विधानसभेत राज्यातील आरक्षणाची व्याप्ती 50% वरून 75% करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे? पहिला ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, दुसरा ऑप्शन आहे राजस्थान, तिसरा आहे बिहार, चौथा आहे पंजाब. चे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 बिहार. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद कोणी पटकावले आहे?
पहिलं ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, दुसरा आहे राजस्थान, तिसरा आहे बिहार, चौथा आहे पंजाब. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 पंजाब. पुढील प्रश्न बघा. नोव्हेंबर 2023 इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISA चा 95वा सदस्य देश कोण बनलेला आहे? पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा ऑप्शन आहे अमेरिका, तिसरा ऑप्शन आहे चिले, चौथा ऑप्शन आहे जपान. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 चिले. पुढील प्रश्न बघा. एका शहराच्या नावावर नाव असलेली पहिली युद्धनौका कोणती बनली आहे? पहिला ऑप्शन आहे केरळ, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे सुरत, चौथा आहे चेन्नई. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 सुरत. पुढील प्रश्न बघा. केंद्र सरकारने महिलांसाठी कोणत्या नावाने 3 दिवसीय पाणी अभियान राबवले आहे? योग्य उत्तर असणार आहे याचं जल दिवाळी. पुढील प्रश्न बघा. कोणत्या दिवशी प्रलय या समरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली? पहिला ऑप्शन आहे 7 नोव्हेंबर 2023, दुसरा ऑप्शन आहे 8 नोव्हेंबर 2023, तिसरा ऑप्शन आहे 9 नोव्हेंबर 2023, चौथा ऑप्शन आहे 10 नोव्हेंबर 2023. याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 7 नोव्हेंबर 2023. पुढील प्रश्न बघा. ओडिशाचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे इंद्रसेना रेड्डीनल्लू, दुसरा आहे इंद्रमणी पांडे, तिसरा रघुवर दास, चौथा यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 रघुवर दास. पुढील प्रश्न बघा. बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? पहिला ऑप्शन आहे फुटबॉल, दुसरा हॉकी, तिसरा बेसबॉल, चौथा आहे क्रिकेट. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 क्रिकेट. पुढील प्रश्न बघा. कोणत्या राज्याच्या महिला बॅडमिंटन संघाने 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये पहिला सुवर्ण पदक जिंकले? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा गुजरात, तिसरा आसाम, चौथा आहे उत्तर प्रदेश. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 आसाम. 2023च्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहे? पहिलं ऑप्शन आहे 188, दुसरं ऑप्शन आहे 228, तिसरं ऑप्शन आहे 88, चौथा ऑप्शन आहे 150. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 228 पदके.
पुढील प्रश्न बघा. नुकतेच 27 वर्षाच्या सेवेनंतर कोणते तटरक्षक जहाज निवृत्ती करण्यात आले आहे? पहिला आहे संग्राम, दुसरा आहे सजग, तिसरा आहे समर, तिसरा आहे सचेत. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 समर. पुढील प्रश्न बघा. 2023च्या 37वा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित केल्या होत्या? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे उत्तर प्रदेश, तिसरा आहे गोवा, चौथा आहे हरियाणा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोवा. पुढील प्रश्न बघा. भारतातील पहिल्या नॅनो DAP प्लॅन्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे गुजरात, तिसरा आहे राजस्थान, चौथा आहे उत्तर प्रदेश. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 गुजरात. पुढील प्रश्न बघा. 2023चा 66वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली होती? पहिला ऑप्शन आहे पुणे, दुसरा आहे ठाणे, तिसरा आहे सांगली, चौथा आहे धाराशिव. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 पुणे. पुढील प्रश्न बघा. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हॅमून चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले आहे? पहिला ऑप्शन आहे जपान, दुसरा आहे भारत, तिसरा आहे इराण, चौथा आहे पाकिस्तान. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 इराण. पुढील प्रश्न बघा. कोणत्या मंत्रालयाने अलीकडे जल दिवाळी पाण्यासाठी महिला मोहीम सुरू केली आहे? पहिलं ऑप्शन आहे वित्त मंत्रालय, दुसरा आहे गृहनिर्माण मंत्रालय, तिसरा आहे व्यवहार मंत्रालय, चौथा आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. पुढील प्रश्न बघा. कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट डॉल्फिन लागू करण्याचा आदेश केला आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे पंजाब, तिसरा आहे तामिळनाडू, चौथा आहे हरियाणा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू. पुढील प्रश्न बघा. 2023चा 66वा महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे? पहिला ऑप्शन आहे सिकंदर शेख, दुसरा शिवराज राक्षे, तिसरा आहे विजय चौधरी, चौथा यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 सिकंदर शेख. इस्रायल हमास संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत आमदार झालेल्या ठरावाच्या बाजूने किती मतदान झाले आहे? पहिला ऑप्शन आहे 120, दुसरा आहे 121, तिसरा आहे 122 आणि चौथा आहे 123. सो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 120.
पुढील प्रश्न बघा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे पंजाब, तिसरा आहे तामिळनाडू, चौथा आहे हरियाणा. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 पंजाब. पुढील प्रश्न बघा, कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने अलीकडे FIDE महिला ग्रँड स्विस 2023चे विजेतेपद जिंकले आहे? पहिला ऑप्शन आहे आर शालिनी, दुसरा आर योगिता, तिसरा आर वैशाली, चौथा यापैकी नाही. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 आर वैशाली. पुढील प्रश्न बघा, जगातील पहिल्या AI सेफ्टी समिटीमध्ये भारताने प्रतिनिधित्व कोण करत आहे? पहिला ऑप्शन आहे राजेश खुराना, दुसरा रवींद्र साठे, तिसरा आहे राजीव चंद्रशेखर, चौथा आहे राजीव गोखले. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 राजीव चंद्रशेखर. पुढील प्रश्न बघा, भारताच्या अनिश भानवाल याने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? पहिला आहे सुवर्ण, दुसरा आहे रौप्य, तिसरा आहे कांस्य, चौथा यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 कांस्य. पुढील प्रश्न बघा, CBIचे संयुक्त निर्देशक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे प्रवीण मधुकर, दुसरा रवींद्रनाथ साठे, तिसरा राजीव चंद्रशेखर, चौथा राजीव गोखले. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रवीण मधुकर. पुढील प्रश्न बघा, जागतिक भूक निर्देशांक 2023 भारताचे स्थान किती आहे? पहिला ऑप्शन आहे 111, दुसरा आहे 112, तिसरा आहे 113, चौथा आहे 114. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 111. पुढील प्रश्न बघा, नुकताच आपत्ती जोखमी कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? पहिला ऑप्शन आहे 11 ऑक्टोंबर, दुसरा आहे 12 ऑक्टोंबर, तिसरा आहे 13 ऑक्टोंबर, चौथा आहे 14 ऑक्टोंबर. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 13 ऑक्टोंबर. पुढील प्रश्न बघा, कोणत्या ड्रोन कंपनीला अलीकडे DGCA कडून प्रमाणपत्र मिळालेले आहे? पहिला ऑप्शन आहे थॉटल एक्सेल सिस्टम्स, दुसरा ऑप्शन आहे थॉटल एरोस्पेस सिस्टम, तिसरा ऑप्शन आहे थॉटल एक्सप्रेस सिस्टम्स, चौथा ऑप्शन आहे थॉटल एरोबिक्स सिस्टम. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 थॉटल एरोस्पेस सिस्टम. देशाचे नवीन 12वे मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहे? पहिला ऑप्शन आहे हिरालाल समरिया, दुसरा आहे वजाहत
हबीबुल्ला, तिसरा आहे सुधीर भार्गव, तिसरा आहे राधाकृष्ण माथुर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 हिरालाल समरिया. पुढील प्रश्न बघा, 37व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे हरियाणा, तिसरा आहे गोवा, चौथा आहे उत्तर प्रदेश. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 गोवा. पुढील प्रश्न बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या नवीन स्वायत्त संस्थेची निर्मितीला मंजुरी दिली आहे? पहिला ऑप्शन आहे मेरा युग भारत, दुसरा ऑप्शन आहे मेरा युवा भारत, तिसरा आहे मेरा योद्धा भारत, चौथा आहे मेरा युवक भारत. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 मेरा युवा भारत. पुढील प्रश्न बघा, प्रधानमंत्री मोदींनी नुकतेच वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन कुठे केले? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा आहे कोलकाता, तिसरा आहे दिल्ली, चौथा आहे हैदराबाद. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली. पुढील प्रश्न बघा, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने सार्वजनिक प्रशासनासाठी इरादा पत्रावर स्वाक्षरी केली आहे? पहिला ऑप्शन आहे फ्रान्स, दुसरा ऑस्ट्रेलिया, तिसरा ब्रिटन, चौथा अमेरिका. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स. पुढील प्रश्न बघा, धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी अलीकडे कोणते राज्य बहुभाषिक मायक्रोस्कोप साइट सुरू करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे केरळ, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे महाराष्ट्र, चौथा आहे गुजरात. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 केरळ. पुढील प्रश्न बघा, निवडणूक आयोगाने अलीकडेच निवडणूक साक्षरता वाढवण्यासाठी कोणाशी करार केला आहे? पहिला ऑप्शन आहे वित्त मंत्रालय, दुसरा आहे गृह मंत्रालय, तिसरा आहे शिक्षण मंत्रालय, चौथा आहे विदेश मंत्रालय. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 शिक्षण मंत्रालय. पुढील प्रश्न बघा, नुकतीच सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला आहे राजेश मेनन, दुसरा योगेंद्र मेनन, तिसरा राजेंद्र मेनन, चौथा देवेंद्र मेनन. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 राजेंद्र मेनन. अलीकडेच या राज्यात सरकारने दक्षिण कोरियासोबत आर्थिक सहकार्य करार केला आहे. पहिला ऑप्शन आहे राजस्थान, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा महाराष्ट्र, चौथा आहे ओडिसा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 ओडिशा. भारतातील पहिले पोलीस ड्रोन युनिट कोठे सुरू करण्यात आले आहे? पहिला ऑप्शन आहे चेन्नई, दुसरा आहे कोलकाता, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे
हैदराबाद. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई. पुढील प्रश्न बघा. जागतिक जेलीफिश डे कधी साजरा करण्यात आला? पहिला ऑप्शन आहे 3 नोव्हेंबर, दुसरा आहे 4 नोव्हेंबर, चौथा आहे 5 नोव्हेंबर, चौथा आहे 6 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 नोव्हेंबर. पुढील प्रश्न बघा. EESLने अलीकडेच राष्ट्रीय कुशल पाककला कार्यक्रम कोठे सुरू केला आहे? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा आहे कोलकाता, तिसरा आहे दिल्ली, चौथा आहे हैदराबाद. योग्य उत्तर असणार आहे याचं ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली. पुढील प्रश्न बघा. आशियाई महिला चॅम्पियनशिप करंडक हॉकी स्पर्धेत भारतात कोठे सुरू होत आहे? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा आहे रांची, तिसरा आहे दिल्ली, चौथा आहे हैदराबाद. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 रांची. पुढील प्रश्न बघा. वनवा नियंत्रण मॉडेल कोणत्या राज्याचे देशभरात लागू करण्यात येणार आहे? पहिला ऑप्शन आहे राजस्थान, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे महाराष्ट्र, चौथा आहे गुजरात. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. पुढील प्रश्न बघा. पहिला लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज 2023 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहिला ऑप्शन आहे डॉक्टर अभय बंग, दुसरा आहे राणी बंग, तिसरा आहे डॉक्टर प्रकाश आमटे, चौथा आहे यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर प्रकाश आमटे. पुढील प्रश्न बघा. इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आंतरराष्ट्रीय पॅनलचे अध्यक्ष कोण आहे? पहिला ऑप्शन आहे अनिल कपूर, दुसरा आहे शेखर कपूर, तिसरा आहे शक्ती कपूर, चौथा आहे रणवीर कपूर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 शेखर कपूर. पुढील प्रश्न बघा. जगातील पहिली AI सुरक्षा शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जात आहे? पहिला ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया, दुसरा आहे ब्रिटन, तिसरा आहे अमेरिका, चौथा आहे भारत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 ब्रिटन. पुढील प्रश्न बघा. अलीकडे कोणत्या देशाने भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करण्याची सुविधा दिली आहे? पहिला ऑप्शन आहे थायलंड, दुसरा ऑस्ट्रेलिया, तिसरा आहे ब्रिटन, चौथा आहे अमेरिका. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 थायलंड. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा वेगवान गोलंदाज कोण बनलेला आहे? पहिला ऑप्शन आहे मोहम्मद शमी, दुसरा आहे भुवनेश्वर कुमार, तिसरा आहे शाहीन आफ्रिदी, चौथा आहे डेल स्टेन.
योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 शाहीन आफ्रिदी. पुढील प्रश्न बघा, वर्ल्ड कप 2023 नंतर कोणत्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? पहिला ऑप्शन आहे जोस बटलर, दुसरा आहे डेव्हिड विली, तिसरा आहे मोईन अली, चौथा आहे डेव्हिड मलान. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 डेव्हिड विली. पुढील प्रश्न बघा, विद्यार्थी दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रभर कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 5 नोव्हेंबर, दुसरा आहे 6 नोव्हेंबर, तिसरा आहे 7 नोव्हेंबर, चौथा आहे 8 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 7 नोव्हेंबर. पुढील प्रश्न बघा, पुरुषांची 110 मीटर अडथळे 13.80 सेकंदात पूर्ण करून कोणत्या खेळाडूने नवा राष्ट्रीय क्रीडा विक्रम केलेला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे तेजस अशोक सिरसे, महाराष्ट्र. पुढील प्रश्न बघा, वर्ष 2023 साठी प्रतिष्ठित महिला बॅलन डीओर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे एताना बोनमा. पुढील प्रश्न बघा, क्रिकेटशी संबंधित बेसबॉल हा शब्द अलीकडे कोणत्या शब्दकोशात जोडलेला गेला आहे? योग्य उत्तर असणार आहे कॉलिन्स. पुढील प्रश्न बघा, वर्ष 2023 साठी प्रतिष्ठित बॅनल डीओर पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले आहे? पहिला ऑप्शन आहे रोनाल्डो, दुसरा आहे सचिन तेंडुलकर, तिसरा आहे लिओनेल मेस्सी, चौथा आहे महेंद्रसिंग धोनी. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 लिओनेल मेस्सी. पुढील प्रश्न बघा, 2023च्या प्रतिष्ठित बॅनल डीओर पुरस्कार अंतर्गत कोपा ट्रॉफी 21 वर्षाखाली सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू कोणाला प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर असणार आहे जूड बेलिंगहम. पुढील प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18,010 धावा पूर्ण करण्याचा 5वा भारतीय फलंदाज कोण आहे? पहिला ऑप्शन आहे विराट कोहली, दुसरा आहे शुभमन गिल, तिसरा आहे रोहित शर्मा, चौथा आहे क्विंटन डी कॉक. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3
रोहित शर्मा. एक दिवसीय विश्वचषकात 4 शतके झळकावणारा जगातील तिसरा क्रिकेटपटू कोण आहे? पहिला ऑप्शन आहे विराट कोहली, दुसरा आहे रोहित शर्मा, तिसरा आहे क्विंटन डी कॉक, चौथा आहे शुभमन गिल. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 क्विंटन डी कॉक. पुढील प्रश्न बघा. कोणता देश फिफा पुरुष विश्वचषक 2034चे आयोजन करेल? पहिला ऑप्शन आहे ब्राझील, दुसरा अर्जेंटिना, तिसरा आहे जपान, चौथा आहे सौदी अरेबिया. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया. पुढील प्रश्न बघा. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आणि मनीषा कीर आणि पृथ्वीराज तोडाईमन यांच्या मिश्र ट्रॉफी संघाने कोणते पदक जिंकले? पहिला ऑप्शन आहे कांस्य, दुसरा रौप्य, तिसरा आहे सुवर्ण, चौथा यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण पदक. पुढील प्रश्न बघा. टाइम मॅगझिनने कव्हर स्टोरीमध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे? पहिला ऑप्शन आहे शेख हसीना, दुसरा आहे दीपेश नंदा, तिसरा नंदिनी दास, चौथा आहे ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 शेख हसीना. पुढील प्रश्न बघा. राष्ट्रीय विधी सेवा दिवस कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 9 नोव्हेंबर, दुसरा आहे 10 नोव्हेंबर, तिसरा आहे 11 नोव्हेंबर, चौथा आहे 12 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 9 नोव्हेंबर. पुढील प्रश्न बघा. टाटा पॉवर रिन्युएबल एजन्सी लिमिटेडचे नवे CEO आणि MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे शेख हसीना, दुसरा आहे दीपेश नंदा, तिसरा आहे नंदिनी दास, चौथा आहे यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 दीपेश नंदा. पुढील प्रश्न बघा. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले? पहिला ऑप्शन आहे शेख हसीना, दुसरा दीपेश नंदा, तिसरा नंदिनी दास, चौथा ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर. पुढील प्रश्न बघा. त्रिकोमाली श्रीलंकेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन कोणी केले आहे? पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी,
दुसरा निर्मला सीतारामन, तिसरा राजनाथ सिंग, चौथा अमित शहा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 निर्मला सीतारामन. पुढील प्रश्न बघा. नुकतेच कोरापुट काळजीरा तांदळाला GI टॅग दर्जा मिळाला आहे. याची कोणत्या राज्यात लागवड केली जाते? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे गुजरात, तिसरा आहे ओडिसा, चौथा आहे राजस्थान. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2023चा कोणाला मिळालेला आहे? पहिला ऑप्शन आहे उल्हास कशाळकर, दुसरा आहे श्रीधर मुळे, तिसरा आहे सुरेश वाडकर, चौथा आहे उषा मंगेशकर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 श्रीधर मुळे. पुढील प्रश्न बघा. समान नागरिक कायदा भारतातील कोणते पहिले राज्य लागू करण्यात ठराव आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे उत्तराखंड, तिसरा आहे राजस्थान आणि चौथा आहे हरियाणा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड. पुढील प्रश्न बघा. आशियाई स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंना कोणते पदक जिंकले आहे? पहिला ऑप्शन आहे सुवर्ण पदक, दुसरा आहे रौप्य पदक, तिसरा आहे कांस्य पदक, चौथा आहे यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक. पुढील प्रश्न बघा. एका वर्षात सर्वात जास्त षटकार मारणारा फलंदाज कोण आहे? पहिला ऑप्शन आहे विराट कोहली, दुसरा आहे रोहित शर्मा, तिसरा आहे क्विंटन डिकॉक, चौथा आहे शुभमन गिल. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 रोहित शर्मा. पुढील प्रश्न बघा. जगातील पहिली AI रोबोट CEO कोण बनलेली आहे? पहिला ऑप्शन दिला आहे इका, दुसरा ऑप्शन दिला आहे मिका, तिसरा आहे टिका, चौथा आहे सिका. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 कोण बनलेले आहे? मिका. पुढील प्रश्न बघा. 2023चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहिला ऑप्शन दिला आहे उषा मंगेशकर, दुसरा आहे विजय पाटकर, तिसरा आहे सुरेश वाडकर, चौथा आहे आशा भोसले. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 सुरेश वाडकर. पुढील प्रश्न बघा. विदर्भात संत्री प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी किती ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे 2, दुसरा आहे 3, तिसरा आहे 4, चौथा आहे 5. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 5 ठिकाणी. पुढील प्रश्न बघा. शॉन
प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे उभारण्यात येणार आहे? पहिला ऑप्शन आहे भिवंडी, दुसरा आहे इगतपुरी, तिसरा आहे बारामती, चौथा आहे फलटण. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 बारामती. पुढील प्रश्न बघा. विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, दुसरा आहे राजनाथ सिंग, तिसरा आहे अमित शहा, चौथा आहे द्रौपदी मुर्मू. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू. एका वर्षात सर्वात जास्त षटकार मारणारा फलंदाज कोण आहे? विराट कोहली, रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक आणि शुभमन गिल. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रोहित शर्मा. पुढील नेक्स्ट प्रश्न पहा. जगातील पहिली AI रोबोट CEO कोण बनलेली आहे? इका, मिका, टिका की सिका? तर याचं करेक्ट उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 मिका. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. 2023चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? उषा मंगेशकर, विजय पाटकर, सुरेश वाडकर आणि आशा भोसले. तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 सुरेश वाडकर. पुढील प्रश्न पहा. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2023चा कोणाला मिळालेला आहे? उल्हास काशाळकर, श्रीधर मुळे, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे श्रीधर मुळे ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. समान नागरी कायदा भारतातील कोणते पहिले राज्य लागू करणारा ठरणार आहे? महाराष्ट्र, उत्तराखंड, राजस्थान आणि हरियाणा. आणि करेक्ट उत्तर असणार आहे याचं उत्तराखंड ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. आशियाई स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंना कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण, रौप्य, कांस्य यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर असणार आहे सुवर्ण म्हणजेच गोल्ड पदक हे जिंकलेलं आहे भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंनी. पुढील प्रश्न पहा. विदर्भात संत्री प्रक्रिया केंद्रे उभारण्यासाठी किती ठिकाणी मंजुरी देण्यात आली? 2 ठिकाणी, 3 ठिकाणी, 4 ठिकाणी आणि 5 ठिकाणी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 5 ठिकाणी. नेक्स्ट प्रश्न पहा. श्वान प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे उभारण्यात येणार आहे? भिवंडी, इगतपुरी, बारामती की फलटण? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 बारामती. पुढील नेक्स्ट प्रश्न पहा. विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? आणि ऑप्शन आहे पहिला नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, अमित शहा, द्रौपदी मुर्मू. याचं करेक्ट उत्तर आहे आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डेली म्हणजेच दररोज मॉर्निंगला 7 वाजता आपला चालू घडामोडीचा क्लास असतो याच चॅनलवर. तर चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला दिलेली बेल आयकन जी आहे ती ऑलला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अलीकडेच कोणत्या कंपनीला महात्मा पुरस्कार 2023 मिळाला आहे? पहिला ऑप्शन बघा UAT, दुसरा ऑप्शन आहे UBT, तिसरा ऑप्शन आहे UST आणि चौथा ऑप्शन आहे UET. आणि याचं योग्य उत्तर असणार UST ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. वैद्यकीय उत्पादनाच्या नियमाबाबत सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत करार केला आहे? अमेरिका, चिली,
जापान आणि नेदरलँड. आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे नेदरलँड. ऑप्शन क्रमांक 4 नेदरलँड. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर, 12 आणि 13 नोव्हेंबर. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 10 नोव्हेंबर. पुढील प्रश्न पहा. 26 वर्षाच्या सेवेनंतर कोणते जहाज सेवेतून निवृत्त करण्यात आलेले आहे? ICGS संग्राम, ICGS सजग, ICGS समर, ICGS सचेत. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, ICGS संग्राम. नाव लक्षात ठेवा, प्रश्न येण्याची दाट शक्यता असते ही. पुढील प्रश्न बघण्याआधी जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदा पाहत असतील, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकन दिलेली असते विद्यार्थी मित्रांनो, तिला ऑलला प्रेस करायला विसरू नका. तुम्ही जर ऑलला प्रेस कराल तर तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन येईल पुढील व्हिडिओची. डेली 7 वाजता आपला करंट अफेअरचा क्लास असतो या चॅनलवर, तर पाहायला विसरू नका. प्रश्न पहा. भारताचे सर्वेयर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विनोद गुजराती, विदित अग्रवाल, विदित गुजराती, हितेश कुमार यस मकवाना. नाव थोडं लांब लचक आहे पण लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे. मकवाना जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर करेक्ट आन्सर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हितेश कुमार यस मकवाना. पुढील प्रश्न पहा. फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? सध्याचा जो ट्रेंड बघता विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिबळावर प्रश्न येणे सुरू झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर असे प्रश्न हे ट्विस्टेड असतात, लगेच आपल्या लक्षात येत नाही. तर नाव याचे लक्षात ठेवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रिव्हिजनची गरज असते. हा व्हिडिओ जर तुम्ही 2 ते 3 वेळा बघितला तर पुन्हा तुम्हाला पाहायची गरज नाही. विनोद गुजराती, दुसरा ऑप्शन बघा विदित अग्रवाल, तिसरा ऑप्शन बघा विदित गुजराती आणि यापैकी नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विदित गुजराती. पुढील प्रश्न पहा. राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महेश काकानी, रमेश काकानी, सुरेश काकानी आणि उमेश कुलकर्णी. लेटेस्ट प्रश्न आहे आणि हमखास येत्या पुढील 1 ते 1.5 वर्षामध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये याचे चान्सेस हे 100% येण्याचे असते विद्यार्थी मित्रांनो. नाव लक्षात ठेवा, सुरेश काकानी याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. QS या युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये प्रथम स्थान कोणत्या विद्यापीठाने पटकावले आहे? पुणे युनिव्हर्सिटी, पॅकिंग युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पॅकिंग युनिव्हर्सिटी. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. ब्रिटनमधील इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्सच्या अध्यक्ष बनणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? शेख हसीना, दीपेश नंदा, नंदिनी दास आणि अनुषा शहा. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अनुषा शहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, क्लास कसा वाटतोय, यामध्ये काही सजेशनची गरज असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे सजेशन आपण जरूर पुढील व्हिडिओमध्ये, पुढील क्लासमध्ये इम्प्लिमेंट करण्याची बघूया. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद. भारत आणि अमेरिका यांच्यात 2+2 मंत्रिस्तरीय बैठक कुठे होत आहे? मुंबई, दिल्ली, कोलकाता की हैदराबाद? आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली. पुढील प्रश्न बघूया. भारत आणि अमेरिका यांच्यात नवी दिल्ली येथे होत असलेल्या 2+2 मंत्रिस्तरीय बैठक कितव्या क्रमांकाची आहे? ऑप्शन 1 बघा 2 नंबरची,
ऑप्शन 2 3 क्रमांकाची, ऑप्शन 3 4 क्रमांकाची आणि ऑप्शन 4 आहे 5 क्रमांकाची. आणि याचं करेक्ट उत्तर राहणार आहे 5व्या क्रमांकाची ही आहे. बैठक ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पहा. क्रिसालियस हा कथासंग्रहासाठी अनुजा व्हर्गीस यांना कोणत्या देशाचा गव्हर्नर जनरल लिटररी अवॉर्ड मिळाला आहे? श्रीलंका, कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंड. तर याचं करेक्ट उत्तर आहे कॅनडा, ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. ICC ने कोणत्या देशाच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केले आहे? श्रीलंका, कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंड. तर याचं योग्य उत्तर हे जवळपास सर्वांनाच माहिती असेल. तर याचं उत्तर आहे श्रीलंका, ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा. चिकनगुनियाच्या पहिल्या लसीला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, दाट शक्यता येण्याची. श्रीलंका, कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंड. तर योग्य उत्तर आहे अमेरिका, ऑप्शन क्रमांक 3. भारत आणि कोणता देश संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहे? श्रीलंका, कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंड. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे श्रीलंका, ऑप्शन क्रमांक 1. कृपया माफ करा विद्यार्थी मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका. ठीक आहे, चूक थोडी दुरुस्त करून घ्या. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ यांना टाटा लिटरेचर लाईव्ह जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विनोद गुजराती, विदिती अग्रवाल, विदिती गुजराती आणि यस लक्ष्मी. तर याचं करेक्ट उत्तर आहे CS लक्ष्मी. पुढील प्रश्न. देशाचा औद्योगिक उत्पादन दर सप्टेंबर महिन्यात किती टक्क्याच्या पुढे पोहोचला आहे? 4.8, 5.8, 6.8 आणि 7.8. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 5.8. त्यानंतरचा प्रश्न पहा. प्रधानमंत्री कुसुम योजना कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर आहे? हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरात. तर याचं योग्य उत्तर असणार आपलं महाराष्ट्र हे पहिल्या नंबरवर आहे. याचं करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्र. तर बघा, डेली 7 वाजता विद्यार्थी मित्रांनो मॉर्निंगला आपला चालू घडामोडीचा क्लास असतो. विद्यार्थी मित्रांनो, डेली जर तुम्ही फक्त 4 ते 7 मिनटे आपल्या व्हिडिओला दिले तर तुमचं चालू घडामोडी करंट अफेअर इतकं स्ट्रॉंग होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो की हेच मार्क तुमचे मेरिट ठरवणार असणार आहे. आता आपण बघू शकता की कोणताही पेपर जर घेतला आपण तर जवळपास 2022 पासनं तर लेटेस्ट ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालू घडामोडी विचारत असतात विद्यार्थी मित्रांनो. इतकं रिमेंबर करणे हे शक्य नसतं. जर तुम्ही डेलीच्या डेली जर घेत राहिले चालू घडामोडीचे क्लास तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिमेंबर करण्याची गरज नाही राहणार. फक्त पेपरच्या वेळेस जर तुम्ही एकदा दोनदा रिव्हिजन मारली तर तुमचं